आता तुम्हाला सुद्धा शेवग्याची शेंग आवडते, पण नेहमी एकाच पद्धतीची भाजी बनवून आणि खाऊन कंटाळला असाल, तर एकदा आमच्या घरी बनवली जाते तशी रस्सा भाजी नक्की बनवून पहा. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की एक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोही मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये कांदा, लसूण मसाला, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि धनेपूड घालायची. थोडंसं पाणी घालून पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये चिरलेली शेवग्याची शेंग आणि 2 चमचे स्वच्छ धुवून घेतलेली तूर डाळ घालायची. मसाल्यासोबत हे सर्व साहित्य परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर याला एक उकळी काढून घ्यायची. मोठ्या आचेवर उकळी आली की यामध्ये 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि एक 15 ते 20 मिनिटं ही रस्सा भाजी शिजवून घ्यायची. मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं शेवग्याच्या शेंगेचं कालवण बनवून तयार झालं आहे. गरमागरम बासमती किंवा इंद्रायणी भातासोबत सर्व्ह करायचं किंवा गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा भन्नाट लागतं. नेहमी एकाच पद्धतीचं खाऊन कंटाळला असाल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. कढईची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये पी किंवा लिंक टाइप करा. लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा.